नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण बघूया चिकन मोमोजची रेसिपी. चिकन घेतलेलं आहे आपण 250 ग्राम उकळलेलं बारीक खिमा करून. 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच बटर घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2 गाजर घेतलेले आहे, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला चवीनुसार तुम्ही घेऊ शकतात तिखट लागत असेल तर. आणि 250 ग्राम पत्तागोबी घेतलेली आहे आणि काळी मिरीची पूड घेतलेली आहे. आता आपण मोमोजचं सारण बनवून घेऊया. आपण 2 चमचे बटाटा टाकलेला आहे. आपण हिरवी मिरची घालूया, शिमला मिरची घालूया, गाजर घालून घेऊया बटरमध्ये आणि पत्तागोबी घालून घेऊया. चवीनुसार आपण मीठ घालूया. आता काळी मिरीची पूड घालूया चवीनुसार. आता याला छान मिक्स करून घेऊया. आता आपल्या भाज्या छान वाफून झालेल्या आहे. आता आपण चिकन घालून घेऊया आणि थोड्या वेळ छान वाफून घेऊया. आता चिकन आपलं छान वाफते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. चला तर आता गव्हाचं पीठ 1 वाटी, 1 वाटी मैदा एकत्र करून घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, पाणी टाकून आपण मळून घेऊया. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवू. पाणी गरम होते तोपर्यंत आपण मोमोज बनवायला घेऊया. आता आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. याला 4 भाग करणार. चला आता आपण मोमोज बनवून घेऊया. करंजीसारखा शेप देऊया. हे ग्लासाने कटिंग करून घेऊया. आपला मोमोज अशाच प्रकारे आपण आता सगळे मोमोज करून घेऊया. आता आपण वेगळे शेप पण देऊ शकतो याला. अशा प्रकारचे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही शेप देऊ शकता. आणि चाळणीला आपण ऑइल लावलेलं आहे. आता आपण हे वाफायला ठेवू. आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे. आपण चाळण ठेवूया आणि वाफून घेऊया. झाकून ठेवूया. हे झालेले आपले मोमोज तयार. आता हे मेयोनीज आणि शेजवान चटणीसोबत आपण खायला रेडी.